नमस्कार, मी शैलेश शिंदे. स्वागत आहे तुमचं तयारी सिद्धी न्यूजमध्ये. खरं तर बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. त्यामध्ये अनेक पक्षांची रणधुमाळी चालू झालेली आहे. अनेक नेते मंडळी गावभेट दौरे, इच्छुक उमेदवारांचे देखील गावभेट दौरे चालू आहेत. खरं तर नेते मंडळींपुढे एक मोठं आव्हान असणार आहे की योग्य उमेदवार कोण, तो कसा निवडायचा. जे आमदारांचे देखील गावभेट दौरे सुरू आहेत. खरं तर जिल्हा परिषद मोडणीम गटाची सध्याची राजकीय स्थिती आणि संभाव्य उमेदवार कसा असला पाहिजे, मतदारांना काय वाटते, जे थोडक्यात माहिती. मोडणीम गटाची सध्याची राजकीय स्थिती काय. गटात पक्षीय राजकारणासोबत स्थानिक नेतृत्वाला जास्त महत्त्व दिले जाते. पाणी टंचाई, रस्ते, आरोग्य व शिक्षण हे अजून देखील महत्त्वाचे निवडणुकीमधले मुद्दे आहेत. मतदार आता केवळ पक्ष न पाहता काम करणारा उमेदवार शोधतोय. तरुण मतदार व महिलांचा प्रभाव वाढतोय. सोशल मीडिया व थेट संपर्क महत्त्वाचा ठरतोय. तसेच स्थानिक रहिवासी व सर्वसामान्यांमध्ये ओळख असलेला, पाणी, रस्ते, वीज, शाळा याबाबत कामाचा प्रत्यक्ष अनुभव असलेला, ग्रामपंचायत, पंचायत समितीचा अनुभव किंवा सक्रिय सहभाग, पक्षाशी निष्ठा असली तरी सर्व सामाजिक घटकांशी चांगले संबंध असलेला, लोकांच्या अडचणीच्या वेळी प्रतिसाद देणारा, सहज उपलब्ध राहणारा, सामाजिक कामातून विश्वास निर्माण केलेला, मोडणीम गटात येणाऱ्या निवडणुकीत कामाचा अनुभव, लोकांशी नाळ जोडलेला असा व सामाजिक विश्वास हेच विजयाचे मुख्य सूत्र ठरणार आहे. केवळ पक्षाची ताकद नव्हे तर भूमीवर दिसणारे काम देखील मतदार पाहणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपल्याला लवकरच पाहायला मिळेल की कोणता पक्ष अशा उमेदवाराला संधी